श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा, सुखाचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आजचा दिवस आहे नागपंचमीचा आणि नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र असा सण आहे, जो श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरी केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. तर मित्रांनो, नागपंचमी दिवशी करायच्या काही प्रमुख गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होणार आहेत किंवा तुम्हाला या दिवशी चुकूनसुद्धा कोणत्या वस्तूंना हात लावायचा नाही. जर लावलास तर काय परिणाम होतील आणि तुम्हाला घरामध्ये आज रात्री करायचे असे काही खास उपाय, याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर मित्रांनो, पहिलं म्हणजे नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने तुमचे सर्पदोष आणि कालसर्पयोगांपासून तुम्हाला मुक्ती मिळत असते. तर मित्रांनो, सर्पदोष हा असा आहे जो आपल्या पत्रिकेतून लवकर जात नाही आणि त्यामुळे आपल्याला नागपंचमी हा असा काही खास दिवस आहे, ज्या दिवशी आपल्याला ही नागांची पूजा करायची असते. मित्रांनो, नागांची प्रतिमा किंवा प्रतिकात्मक सापाचं एखादं चित्र पाठावरती काढून तुम्हाला ही पूजा करायची असते. त्यानंतर जर तुमच्याकडे चित्र नसेल तर तुम्ही तांदळाने सुद्धा नाग देवता आणि नागिन आणि त्यांची 2 पिल्लं असं तुम्ही चित्र काढून त्यावरती हळद, कुंकू, फुले, दूध त्यांना अर्पण करायचं आहे. साखर अर्पण करून त्यांचे मंत्रोच्चाराने तुम्हाला पूजन करायचं आहे. मित्रांनो, सापांना दूध हे अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेव्हाच ते प्रसन्न होत असतात. सापाच्या वसतिस्थानी म्हणजेच जिथं सापाचं वारूळ आहे अशा ठिकाणी किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली असं म्हणलं जातं शास्त्रामध्ये सुद्धा, की पिंपळाचं जे झाड आहे त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्यामध्ये नागदेवताही वसत असते. त्यामुळे पिंपळाच्या झाडाच्या मुळ्यांजवळ किंवा तुमच्या इथे जर वारूळ असेल तर वारुळाजवळ जाऊन तुम्हाला थोडं दूध व्हायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, लाह्या व्हायच्या आहेत, फळे ठेवायची आहे आणि कापसाची एक त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे. आघाडा, फुलं, हराळी सगळं काही तुम्हाला तिथं व्हायचं आहे आणि मनोभावे त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे. नागोबाला कधीही थेट तुम्हाला दूध पाजायचं नाही, ते अपायकारक ठरू शकतं. फक्त तुम्हाला त्यांना हे सगळं अर्पण करायचं आहे. त्यांच्या फोटोची, प्रतिमेची तुम्हाला पूजा करायची आहे. जर तुम्हाला हे सारं काही शक्य नसेल तर आता आपण जीवितिकेचा फोटो जो आहे तो घरामध्ये लावलेला आहे. त्यामध्ये नागदेवता आहे आणि त्याचंही सुद्धा तुम्ही पूजन केलं तरीही तुम्हाला ते फायद्याचं ठरणार आहे. तर मित्रांनो, नागदेवतेच्या हा नागपंचमी या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य खूप ठिकाणी बनवला जात असतो आणि हा सण जो आहे तो अगदी उत्साहामध्ये बनवला जात असतो. पण या सणादिवशी लोखंडी तवा असेल, सुई असेल, चाकू असेल, कढई असेल, यासारख्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचा वापर टाळला जातो. कारण की लोखंडी तव्याचा असा अर्थ आहे की त्याचा जो लोखंडी तवा आहे तो नागदेवतेसारखाच निमुळता आहे. त्यामुळे अशी जी काही वस्तू आहेत त्या आपण आजच्या दिवशी हातामध्ये घेणं हे अशुभ आपल्याला मानलं जातं. मित्रांनो, नागदेवता ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की ती शेतकऱ्यांचा मित्र देखील आहे आणि आपण पाहतो की श्रीकृष्णाने यमुना नदीकाठी जो कालिया नाग होता त्या नागाचं जो काही वध होता तो आजच्या दिवशी केलेला होता आणि त्याचप्रमाणे आपली नागपंचमी साजरी होत असते. तर मित्रांनो, काही ठिकाणी नागांचे जे काही पिठाचे नाग बनवून सुद्धा त्यांची पूजा केली जाते. तर या दिवशी सापांना मारू नये, त्यांचा विरोध करू नये हे वर्ज्य मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला सर्पदोष हे लागू शकतात. आणि सर्पदोष का आपल्या पत्रिकेमध्ये एकदा जर लागले आपल्याला, तर आपलं ग्रहमान हे फिरत असतं आणि आपलं कोणतंही कार्य व्यवस्थित होत नसतं. आपल्या घरामध्ये अडीअडचणी वाढत असतात आणि आपल्या घरामध्ये एकामागे एक असं संकट यायला चालू होतं. कारण नागदेवता ही अत्यंत महत्त्वाची आहे. भगवान शिव म्हणजे भोलेनाथ यांच्या गळ्यामध्ये सुद्धा नागदेवता आहे. त्यामुळे मित्रांनो, नागदेवता ही खूपच आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे तिला आजच्या दिवशी तरी तिला मारू नये किंवा तिचा अपमान होईल असं काहीही तुम्हाला आजच्या दिवशी करायचं नाही आहे.
त्यानंतर मित्रांनो नागदेवतेला मित्रांनो आजच्या दिवशी 8 नागांचं जे चित्र असतं, 8 नाग असतात, त्यांचं मंदिरामध्ये तुम्हाला जायचं असेल, ते जर शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा त्याचा फोटो आणून त्यांचं पूजन तुम्हाला करायचं आहे. मित्रांनो नागदेवतेचा हा जो उपवास आहे तो अनेक ठिकाणी केला जातो. हा उपवास काही ठिकाणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो, काही ठिकाणी नागपंचमी दिवशी केला जातो. तर मित्रांनो आमच्या इकडे तर हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो. पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी आज देखील हा उपवास केला तरीही चालतो. या दिवशी आपल्या भावासाठी, त्याच्या आयुष्यासाठी आपल्याला नागदेवतेकडे वरदान मागायचं आहे, मनोकामना मागायची आहे. आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभावं, आपल्या मुलाबाळांना, पतींना उदंड आयुष्य लागावं आणि पत्रिकेतील सारे दोष निघून जावेत यासाठी नागदेवतेकडे आपण प्रार्थना करायची असते. मित्रांनो या दिवशी काही ठिकाणी घराच्या बाहेर गाईच्या शेणाचे जे काही नाग आहेत ते बनवून दोन्ही चौकटींना लावले जातात. त्यामुळे असं मान्यता आहे की आपल्या घरामध्ये येणारी जी काही वाईट शक्ती आहे त्याचं संरक्षण ही नागदेवता करत असते. आणि त्यामुळेच हा उपाय आजच्या दिवशी तुम्ही जर दरवाजामध्ये केला तर हा उपाय अगदी प्रभावशाली उपाय तुम्हाला ठरू शकतो. कारण तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल आणि असे नाग तुम्ही तुमच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावले आणि त्यांची जर पूजा केली तर साक्षात नागदेवता तुमच्या घराचं रक्षण करते आणि तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती आतमध्ये शिरू देत नाही. त्यामुळे मित्रांनो ही नागदेवतेचं पूजन तुम्हाला आजच्या दिवशी नक्की करायचं आहे. काही ठिकाणी असं मानलं जातं की या दिवशी आज तुम्हाला भाकरी खायची नसते, तर पुरणपोळी, गोडाचा काही नैवेद्य, दुधाचे पदार्थ आजच्या दिवशी जास्त खायचे नसतात असं सांगितलं जात आहे. तर मित्रांनो आजचा हा नागपंचमीचा जो सण आहे तो आपल्या मुलाबाळांच्या सुखसमाधानासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो. आणि या दिवशी तुम्हाला ओम नमः नागाय किंवा ओम ओम नागदेवताय नमः असा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर नागदेवतेची कथा देखील आहे, ती देखील तुम्हाला आजच्या दिवशी ऐकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने नागदेवतेची पूजा करून तुम्हाला आपल्या घरामध्ये एक तुपाचा किंवा साधा तेलाचा दिवासुद्धा तुम्ही नागदेवतेसमोर तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर घरामध्ये सगळ्यांना तो प्रसाद वाटून आपण देखील तो प्रसाद खायचा आहे. तर मित्रांनो नागदेवतेची आता मी थोडक्यात तुम्हाला कथा सांगत आहे. एकदा एका शेतकऱ्याच्या घरी सापाची मादी राहायची. शेतकऱ्याने तिच्या पिल्लांना चुकून मारले. नंतर त्याला स्वप्नात नागमादीचे सांगितले की तुझा अपराध तुझ्या हातून झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचे प्रायचित्त म्हणून नागपंचमीला पूजा केली. लाह्या व दूध अर्पण केले. त्याने क्षमा मागितली आणि नागमादी प्रसन्न झाली आणि त्यांचे रक्षण तिने केले. या कथेवरून नागपंचमींना सापांचा त्रास न देता त्यांची पूजा केल्यास संकटे दूर होतात असं मानलं जातं. त्यामुळे मित्रांनो हे मंत्र जे आहेत ओम नागाय नमः, तुमच्यासुद्धा हातून जर कधी नागदेवतेला इजा पोचली असेल, तुम्ही मारलं असेल तर ओम नागाय नमः हा मंत्र नक्की तुम्ही आजच्या दिवशी जपमाळ करा आणि तुम्ही नागदेवतेची माफी मागितली पाहिजे की आमच्या घरात कोणाकडून जरी तुम्हाला इजा पोचली असेल, लागली असेल तर माफी द्या आणि त्यामुळे सुद्धा सर्पदोष असेल तर तोही जाऊ द्या. आमच्या घरात कोणताही प्रकारचा दोष राहू देऊ नये असं त्यांना प्रार्थना तुम्हाला करायची आहे. कारण की जिथं नागदेवतेची पूजा केली जाते त्या घरातील सगळे दोष जे आहे ते नाहीसे होत असतात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला ही आजची पूजा नक्की करायची आहे आणि नक्की ही कथा, एखादी तरी कथा तुम्हाला नक्की आज वाचायची आहे मित्रांनो. तर कशी वाटली माझी माहिती? जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.